चॅनलवरती. तर सकाळचे 7:30 झाले. तर आज आमच्या कुंकाई मंदिरातून एकविरा म्हणजे पर्यंत पालखी जाणार आहे चालत. तर आज निघणारे सकाळी 7चा टायमिंग होता. तर आता इथे 7:30 झाले. तर बघा मित्र आला खाली. आता बाईक काढतो पटापट आणि पटापट कुंकाई मंदिरात जातो. आता बघू तिकडली पालखीची काय म्हणजे निघाली तर असेलच, कारण का 7चा टायमिंग दिलेला, 7:30 ऑलमोस्ट झालेले. तर जाऊन तिथे भेटू डायरेक्ट. व्हिडिओ जास्त मोठी नसेल, छोटी असेल. तर व्हिडिओवरती लाईक करा, कमेंट करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो फायनल आपण मंदिरात आलेलो आहे. हे बघा मंदिर आहे, कुंकाई मंदिर आमच्या विटाळातलं आहे. आणि इथं पालखी फुल रेडी केलेली आहे. आता थोडीशी माहिती देतो आपण या पालखीबद्दल. काय पालखीमध्ये कधीपासून काढली जाते. दबली पाना फुलांनी मजा एक विरायची. ए पालखी दबली पाना फुलांनी मजा एक विरायची. एक खांद्यावर पालखी घेऊन निघाली पोर विठाव्या गावाची. 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 तर मित्रांनो बघा, हे काही मंडळी आहेत आपल्या कुंकाई मंदिरातले. तर आपल्याला थोडीशी माहिती देतील मंदिराबद्दल पण आणि पालखीबद्दल पण. थोडक्यात माहिती सांगा ना मंदिराबद्दल आणि पालखीबद्दल. पिटावा गावची आमच्या गावदेवी माता कुंकाई, नावाप्रमाणेच कुंकू जे सौभाग्याचं लेणं आहे महिला भगिनींचं, त्याचा अध्यक्षर म्हणजे कुंकाई. आज परमोच्च आनंदाचा क्षण आणि हे 23वे वर्ष. 23व्या वर्षात ही पालखी आपली मानाची पालखी म्हणून नावारूपास आलेली आहे. हे सांगतानाच आमचा आनंदाने ऊर भरून येतोय. पिटावा आमचा एक छोटासा गाव, पण आता तो एवढा मोठा झालाय. इवले से रोप लावी येले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी, अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या उभीप्रमाणे वाढतच आहे. आणि हा आनंद देवी माता प्रत्येकाला आपल्या आनंदाने भरभरून देत आहे. ही प्रचिती, हा गोडवा हा प्रत्येकाला अनुभवास मिळतो आहे. आज आमचं मंदिर छोटंसं मंदिर, मला वाटतं मी पाहिलेलं मंदिर म्हणजे तिथे एक जिम होती, बरोबर आहे ना, जिम होती तिथे. आणि अक्षरशः मंदिराला तुझ्या विटांच्या भिंतीवरच्या देवीची मूर्ती खाली असायची. आजचं वैभव पाहता, ज्यात आम्ही म्हणालो केवले सर्व लाभेले जळे तयाचा गेला गगनावरी, आणि तसंच हा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतोय. आज गावकरी मंडळी मोठ्या भक्तिभावाने देवीचे पूजन करत असतात. नवरात्र असतो आणि या नवरात्रामध्ये जे योगदान येतं देवीला, त्या योगदानाने त्या इथले कार्यक्रम अत्यंत उत्स्फूर्तपणे पार पाडले जातात. हे लाख मोलाचं वैभव आहे असं सांगावं लागेल मला वाटतं. आणि हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं अशी मी मातेजवळ आणि गणरायाजवळ प्रार्थना करतोय आजच्या शुभदिनी. माते की जय.
महिला भगिनींचे कुंकू सौभाग्य एक मिनिट सन्मान केले मित्रांनो आता विटातून आमच्या पालखी निघालेली आहे. आता इथून दिघ्यापर्यंत चालत जाणार आहे. का पालखी पोरं निघालेले, पोरं रेडी झालेले आहेत. माझे पण काय मित्र आता दिघ्यापर्यंत चालत जाईल. तिथं पण ऐकल्या मंदिरात पाया पडू. तिथं पण मंदिर आहे एकवेळेचं, तिथे पाया पडू आणि मग आपला ब्लॉग एंड करू. मित्रांनो हे दिघ्याचं मंदिर आहे एकविराईचं. इथे पहिल्यांदा थांबणार आहे. देवीची मूर्ती आहे. दिघ्यामध्ये एंट्री केलेली आहे. टाकायला पाहिजे होती ना आतमध्ये. तर मित्रांनो आता इथपर्यंत आता पुढे पालखी गेली दिघ्याच्या पुढे. आता स्टॉप घेत जाईल. आता हे बघा आम्ही एवढी जण आलेलो इथपर्यंतच होतो. आता पालखी आम्ही 27 तारखेला एकदा ट्राय करू पुढे म्हणजे एकविरेला जायचं. जर तिथे झालं तर तिथे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पालखी पोहोचतो, तर तिथं पण जाऊ आम्ही. तर व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा.